महाराष्ट्रात लवकरच SIR मोहीम सुरू होणार आहे। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा घरोघरी जाणार आहे। या प्रक्रियेत आपल्याला नागरिकांना नेमकं काय करावं लागेल, कोणती कागदपत्रे लागतील आणि SIR चा उद्देश काय आहे, सगळं सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात राज्यात राबवलं जाणारं SIR म्हणजे काय। तर SIR ही निवडणूक आयोगाची एक विशेष मोहीम आहे। या प्रक्रियेत घरोघरी जाऊन नागरिकांकडून फॉर्म भरून घेत मतदार यादी अद्ययावत केली जाईल। यात 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावं जोडली जातील, तर मृत्यू किंवा दुसरीकडे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावं वगळली जातील। SIR ही विशेष प्रक्रिया आता कोण राबवतं, तर ब्लॉक लेव्हल ऑफिसर BLO आणि बूथ लेव्हल एजंट म्हणजेच BLA हे निवडणूक विभागातील अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतात। संबंधित फॉर्म भरून घेत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते। आता SIRच्या तिसऱ्या टप्प्यात 3,94,000 बूथ लेव्हल ऑफिसर्स घरोघरी भेट देऊन 36,73,00,000 मतदारांची माहिती घेतील आणि त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी 3,42,000 बूथ लेव्हल एजंट मदत करतील, ज्यांची नियुक्ती राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे। आता SIR साठी कोणती कागदपत्र वैध आहेत, यात कोणत्याही सरकारी विभागानं जारी केलेले ओळखपत्र, पेन्शनर ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, 10वीची गुणपत्रिका, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, वन अधिकारी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, NRC मधलं नाव, कुटुंब नोंदणीतील नाव, जमीन किंवा घर वाटप पत्र आणि आधार कार्ड यापैकी काहीही चालू शकतं। खरं तर ही प्रक्रिया देशभर पार पडली जाते, पण या SIR मोहिमेचा मूळ उद्देश काय आहे, तर 1951 ते 2004 या काळात नियमितपणे जनगणना झाली, SIR मोहीम झाली। पण गेल्या 21 वर्षात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येतील बदल झाले आणि यामध्ये स्थलांतरामुळे पत्ते बदलणं, एका व्यक्तीचं नाव 2 ठिकाणी असणं, मृत्यूनंतर सुद्धा नाव यादीत कायम राहणं, अपात्र किंवा परदेशी नागरिकांची नावं समाविष्ट होणं अशा त्रुटी दूर करण्यासाठी SIR मोहीम राबवली जाते। याचा उद्देश पात्र मतदार यादीतून वंचित राहू नयेत आणि अपात्र व्यक्तींची यादीत समाविष्ट होऊ नये। हा SIR चा तिसरा टप्पा आहे। आतापर्यंत SIR मोहीम नेमकी कुठे कुठे राबवली, तर पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये SIR मोहीम राबवली गेली। त्यानंतर तिथं अंतिम यादीत सुमारे 7,42,00,000 मतदारांची नावं जाहीर झाली। दुसऱ्या टप्प्यात UP, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप इथं मतदार पडताळणी करण्यात आली। या सगळ्या प्रक्रियेच्या वेळापत्रकावर सुद्धा आता एक नजर टाकूया। तर महाराष्ट्रात 9,86,64,413 कोटी मतदार आहेत। BLOंची संख्या 97,924, तर BLA बूथ लेव्हल एजंट आहेत 96,949। याच BLOंना प्रशिक्षण दिलं जाणार आहे 20 जून ते 29 जूनच्या दरम्यान। घराघरात दरम्यान त्यानंतर 30 जून ते 29 जुलै दरम्यान पडताळणी पार पडेल आणि 5 ऑगस्टला प्राथमिक यादीही जाहीर केली जाईल। त्यानंतर तुमचे काही दावे असतील, हरकती असतील, तर ते तुम्ही 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान मांडू शकता। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की SIR चा मुख्य उद्देश फक्त पात्र मतदारांची नोंद ठेवणं आणि अपात्र नावं वगळणं आहे। खरं तर सरकारकडून अधिकारी आपल्या घरी येतीलच, पण सेल्फ एन्युमरेशन म्हणजे स्वगणनेचा ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आहे। यात काय, तर डिजिटल जनगणनेअंतर्गत नागरिकांना सरकारी कर्मचारी घरी येण्यापूर्वी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपलं नाव आणि माहिती चेक करता येते। यामुळे कोणीतरी घरी येऊन काम करून देण्याची वाट न बघता आणि शिवाय नंतर काम न झाल्यानं, यादीत नाव न सापडल्यानं रडत बसण्यापेक्षा आपलं कर्तव्य आपणच बजावूया आणि सोबतच सरकारी प्रक्रियेला सुद्धा हातभार लावूया। या संपूर्ण विषयाविषयी तुम्हाला काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।